नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशी काढायची म्हणजे छातीचा कितवा भाग घ्यायचा असतो कटोरीसाठी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण इथं ड्राफ्टिंग करून घेऊ म्हणजे कुठून कुठपर्यंत कटोरी घेतात हे तुम्हाला समजेल। तर इथं ब्लाऊजची उंची आहे 13, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 14 इंचावरती उंची घेणार आहे। इथे मी कटोरीचा चार्ट देणार आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही साईजची कटोरी काढताना प्रॉब्लेम येणार नाही। कोणतीही साईज असो तुम्ही अगदी सहज कटोरी घेऊ शकाल। पहा, जर कमी असेल ब्लाऊजवरती मापाच्या किंवा जास्त असेल तर पहा आपल्याला कधी कधी कमी जास्त करायला सांगतात, त्यावेळेस साईजनुसार परफेक्ट कशी घ्यायची त्यासाठी मी जो सांगेल तो चार्ट बनवून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे कधीही प्रॉब्लेम येणार नाही। 34 साईज घेत आहोत आपण, त्यासाठी मी शोल्डर इथं 5 इंच घेणार आहे। अजून एकदा असंच मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि 5.5 इंचावरती मी मुंडा घेते। इथून एक अशी लाईन ओढून घेतली। पहा, 34चा चौथा भाग होतो 8.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, 28 इंच कंबर, त्यामध्ये त्याचा चौथा भाग 7, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे 1.5 इंच मार्जिन। हे पॉइंट मी जोडून घेतले। 1.25 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतले पाठीमागील मुंड्यासाठी आणि मुंड्याच्या उंचीचा असा सेंटर करायचा। तर मुंड्याला आकार कसे द्यायचे हे मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलेलं आहे। आपला मुंड्याला आकार देण्याचा पहा व्हिडिओ आहे, खूप सोपा असं मी आकार द्यायला त्यामध्ये शिकवलेला आहे। तर पाठीमागचा मुंडा झाला, इथे एक 1.5 इंचावरती एक पॉइंट द्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंच घ्या, एक लाईन ओढून घ्यायची आणि पहा हा आकार असा देऊन घ्यायचा। एकदम सोपी पद्धत आहे आणि तुमची आकार सुद्धा अजिबात बिघडणार नाहीत। गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2 इंच, पुढचा गळा 5.5, 6 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथे 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि एक लाईन अशी ओढून इथं मी गळ्याला आकार दिला। क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया, 2.5 इंच 2.5 इंच, एक लाईन ओढून घेतली। पहा, क्रॉस पट्टीला सुद्धा आकार देणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे परफेक्ट आकार येणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी इथून घ्यायचं आहे 1.25 इंच आणि या पद्धतीने असे आकार द्यायचे। पहा किती छान अशी आपली क्रॉस पट्टी तयार झाली। आता इथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे। तर पहा, कटोरी किती कशी घ्यायची हे समजत नसेल तर पहा, जी काही आपली छाती आहे, पहा आता कोणत्या साईजचा आपण ब्लाऊज कटिंग करतोय 34 साईजचा, तर त्याला डिवायडेड म्हणजे भागिले 6 करायचं, त्याचा 6वा भाग करायचा आहे। किती येतो 5.6 इंच। किती आला 6वा भाग 5.6 इंच आला। तर यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, ठीक आहे। तर 5.1 अशी ही आपली कटोरी निघते छातीनुसार। तर 5.1 म्हणजे 5 आणि वरती असा 1 पॉइंट। तर पहा, जर तुम्हाला असं 5 आणि वरती 1 पॉइंट आहे अशी कटोरी घेतली तर चालेल, किंवा तुम्ही डायरेक्ट असं 5 इंचावरती मार्किंग करा। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती मार्किंग करून घेतलंय, एक लाईन अशी ओढून घेतली पहा आणि गळ्याजवळ 1 इंच मी असं वरती जाऊन एक तिरकी लाईन अशी ओढून घेणार आहे, ठीक आहे, आणि असा आकार द्यायचा। पहा, ही खूप सोपी ट्रिक आहे कटोरीला आकार देण्याची। या पद्धतीने कटोरी आपली ही तयार झालेली आहे। तर तुम्हाला आता समजलंच असेल छातीनुसार परफेक्ट कटोरी किती काढायची। पहा, इथून इथपर्यंत जे अंतर असतं ते आपल्याला काढायचं आहे। किती आलेलं आहे 5.1। या पद्धतीने तुम्ही कटोरी काढा। आता तुम्हाला जर भाग काढायला जमत नसतील तर मी तुम्हाला इथे डायरेक्ट चार्ट देते, त्यानुसार तुम्ही ते लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट सुद्धा मारून तुम्ही ठेवू शकता। तर आपण
28 साईजपासून पाहू, म्हणजे पहा तुम्हाला सर्व समजेल. 28चा आपल्याला 6वा भाग करायचा आहे. किती येतो? 4.6 येतो. त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं. 6वा भाग जो काही येईल त्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे सर्व साईजमध्ये, लक्षात घ्या. तर किती आलं? 4.1. म्हणजे आपली कटोरी इथं आपल्याला ही मूळ कटोरी मिळालेली आहे. पहा, ही मूळ कटोरी आहे. 30चा 6वा भाग किती येतो? 5 इंच. इथं हे छाती आहे पहा, इकडे या साईडला, आणि इकडे ही आपली मूळ कटोरी निघत आहे. तर यातून परत आपण अर्धा इंच मायनस करायचं. किती येतात? 4.5 म्हणजे 4.5 इंच आपली 30 साईजमध्ये कटोरी असणार आहे. 32चा 6वा भाग केल्यानंतर किती येतो? 5.3. त्यातून आता अर्धा इंच मायनस करूया. किती येणार यामध्ये? 4.8. 4.8 म्हणजे 4.5 इंच. पहा, तुम्हाला मी टेप वरती दाखवते. इथे पहा, 4.1 म्हणजे इथे, आणि 4.5 म्हणजे तुम्हाला माहीतच असेल 4.5 इंच. आता 4.8 आले म्हणजे पहा 4.5 आणि वरती 1 पॉईंट. तर आपल्याला घेताना कटोरी घ्यायची आहे 4.5 इंच. या पद्धतीने तुम्ही कटोरी घेऊ शकता. इथे आता 34 साईजमध्ये आपल्याला त्याचा 6वा भाग केल्यानंतर किती येतो? 5.6. त्यातून मी अर्धा इंच मायनस करणार आहे. 5.1 म्हणजे 5 इंच कटोरी आपल्याला इथं 34 साईजमध्ये घ्यायची आहे. 36 साईज आहे. 36 साईजचा 6वा भाग केल्यानंतर होतात 6. त्यातून अर्धा इंच आपण हे मायनस केलं तर किती राहिले? 5.5 इंच. पहा, म्हणजे 36 साईजमध्ये तुम्ही कटोरी घ्यायची आहे 5.5 इंच. 38 साईजचा आता आपण 6वा भाग करू. 38चा 6वा भाग येतो 6.3. त्यातून 0.5 म्हणजे अर्धा इंच मायनस केल्यानंतर किती होतात? 5.6 इंच. 5.8 म्हणजे 5.6. जसं की मी हे तुम्हाला 3 टेपवरती सांगितलं त्या पद्धतीनेच पहा बाकीचे सर्व असणार आहे. 38 नंतर 40. 40चा 6वा भाग 6.6. त्यातून अर्धा इंच मायनस केलं की कटोरी येते आपली 6.1 म्हणजे 6 इंच आपल्याला इथं कटोरी घ्यायची आहे. 42चा 6वा भाग करूया. इथे 7 इंच येतो. त्यातून अर्धा इंच मायनस केलं की 6.5 इंच मूळ कटोरी आपल्याला 42मध्ये घ्यायची आहे. 44मध्ये पहा, त्याचा 6वा भाग केला 44चा की 7.3 म्हणजे 7.3. त्यातून अर्धा इंच मायनस करून आपली कटोरी इथं येणार आहे 7.8 म्हणजे 5.7 इंच. 44 साईजमध्ये कटोरी आपल्याला घ्यायची आहे. 46मध्ये पहा, 46चा 6वा भाग केल्यानंतर किती येतो? 7.6. त्यातून अर्धा इंच मायनस म्हणजे सर्व छातीचा 6वा भाग करायचा, जे काही येईल त्यातून अर्धा इंच मायनस करायचं सर्व साईजमध्ये. 7.1. पहा, इकडं हे जे आपण मेजरमेंट काढलेलं आहे हे आहे मूळ कटोरीचं मेजरमेंट. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुकमध्ये सुद्धा लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी उपयोगी येईल. तर अशा पद्धतीने इथे मी कटोरी कशी काढायची असते हे सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.